नमस्कार. राधाश्रीचे बोल. आज ही पहिली शाबासकी याच्यासाठी की तुम्ही माझं चॅनेल पाहून स्वतःच्यामध्ये काही बदल करायला, जर्नलिंग करायला, लिहून काढायला, स्वतःच्या श्वासावर लक्ष द्यायला सुरुवात केली असेल. नसेल दिली तर दुसरी शाबासकी त्यासाठी की ह्या क्षणापासून तुम्ही सुरुवात करणार आहात. कारण आमच्या ठाणे पश्चिम भागात राहणारे डॉक्टर आनंद नाडकर्णी जे आता आपल्यात नाहीत, काळाने त्यांना आपल्यातून समाजातून फार लवकर हिरावून नेलं. ते म्हणायचे प्रत्येक क्षण परिवर्तनाचा. त्यांचा वेध कार्यक्रम इतका छान असायचा की तो कार्यक्रम 3 दिवस डिसेंबरमध्ये अटेंड केल्यानंतर वर्षभरात आपण एखादा पिक्चर किंवा नाटक नाही पाहिलं तरी त्याचं दुःख व्हायचं नाही, इतकं त्या कार्यक्रमातून वेगवेगळं छान असं ऐकायला मिळत असे. वेगवेगळ्या लोकांनी आपल्यासाठी स्वतःच निर्माण केलेले व्यवसाय असोत किंवा एखादा ॲक्टर, सामान्य घरातून आलेला ॲक्टर म्हणून जेव्हा काम करतो, समाज माध्यमात येतो, तेव्हा त्याने केलेले सकारात्मक बदल असतील, स्वतःच्या न्यूनगंडावर केलेलं काम असेल, अशा अनेक गोष्टी त्या वेध कार्यक्रमातून आम्हाला ऐकायला मिळायच्या, पाहायला मिळायच्या. आणि डॉक्टर नाडकर्णींचं हे जे वाक्य होतं, प्रत्येक क्षण परिवर्तनाचा, तोच तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आपल्याला बदलणं गरजेचं आहे, आपलं काहीतरी चुकतंय, तेव्हा आपण स्वतःच्या आत पाहायला लागतो. आपण दुसऱ्यावर ब्लेम न करता स्वतःचा सेल्फ टॉक कसा सकारात्मक करावा त्याच्यासाठी फोकस करायला लागतो, ते पाहायला लागतो. आपल्याला काय हवं आहे ते लिहून काढायला लागतो. आपला व्हिजन बोर्ड तयार करायला लागतो आणि हळूहळू असं लक्षात येतं, अरेच्चा, माझ्या व्हिजन बोर्डमधल्या 5 गोष्टी तर मी मिळवलेल्या आहेत, मात्र ते पहिलं पाऊल टाकणं, ती पहिली पायरी आपल्या मनातली उभी करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो आपला पाया आहे आणि हा पाया सक्षम झाला की आपली इमारत, आपल्या व्यक्तिमत्वाची इमारत अधिक सक्षमतेने उभी राहणार आहे. हेच तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं गमक आहे. मग वाट कसली बघताय? चला आज दुसरी शाबासकी द्या स्वतःसाठी की ह्या क्षणापासून तुम्ही काम करणार आहात. हो, पोनो प्रेयर आहे बघा. आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय थँक यू. ती काय म्हणते, आधी स्वतःला माफ करायला शिका, स्वतःवर काम करा, स्वतःसाठी 108 वेळा ही 4 वाक्य म्हणा. मग जग बदलणारच आहे आणि मग जगातल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देणार आहेत आणि तुम्ही याच तर गोष्टीतून तो आनंद मिळवणार आहात जो आत्तापर्यंत होता तुमच्यासमोर पण दिसत नव्हता. कदाचित झापडं लावली होती तुम्ही, पण ह्या क्षणापासून मात्र तो मिळणार आहे. असं हे सांगणारं माझं चॅनेल, मी देणारे हे जे निरोप आहे तुमच्यासाठी माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून, ते तुम्हाला आवडत आहेत का? ते तुम्ही आणखी कुणाला शेअर करताय का माहीत नाही मला. कारण यूट्यूबला जेव्हा कोणी सबस्क्राईब करतं तेव्हा आपल्याला माहीत नसतं की कोण आपल्याला पाहतंय, कोण सबस्क्राईब करतंय. अशा त्या अनेक व्ह्यूवर्स करता मी ग्रॅटिट्यूड पे करते. पाहत रहा माझं राधाश्रीचे बोल हे यूट्यूब चॅनेल. आणि आणखीन तुम्हाला काय हवं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा प्रवास असाच चालू राहणार आहे कारण मीही लॉ ऑफ अट्रॅक्शन हे स्वतःला लागू करताना, स्वतः शिकताना, स्वतःतले बदल अनुभवताना अधिक आनंदी होत आहे, अधिक सक्षम होत आहे. हा सक्षमपणा जसा फायनान्शियल फ्रीडममध्ये आहे तसा स्वतःच्यात झालेल्या बदलांविषयी सुद्धा आहे. आणि हा मजेचा प्रवास इतका आनंद देणारा आहे की असा तो सांगून समजणारा नाही. आणि ही मजा अनुभवण्यासाठी ते पहिलं पाऊल टाकणं फार फार गरजेचं आहे. म्हणून आज ही तिसरी शाबासकी स्वतःला देते आणि तुम्ही पण द्या स्वतःला आणि अनुभवा. सांगा मला आणखीन काय हवं ते. रजा घेते. धन्यवाद.